नमस्कार, मी हर्षाली लोकमत चकीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। मंडळी, किडनी आपल्या शरीरामध्ये 24 तास शांतपणे काम करत असते, रक्त साफ करत असते, शरीरातली घाण बाहेर काढत असते, पाण्याचं संतुलन ठेवत असते, अशी खूप महत्त्वाची कामं ती करत असते। पण एक धक्कादायक गोष्ट म्हणजे किडनी खराब व्हायला सुरुवात झाली तर आपल्याला काही फार मोठी लक्षणं दिसतच नाहीत। आणि म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत की किडनी खराब होण्याची सुरुवातीची लक्षणं काय आहेत, जेणेकरून आपल्याला आधीच कळेल आणि आपण त्यावर सोल्युशन काढू। सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे सतत थकवा येणं। झोप पूर्ण झाली तरी आपल्या शरीरामध्ये एनर्जी वाटत नाही, सतत अशक्तपणा जाणवतो। दुसरं महत्त्वाचं लक्षण म्हणजे लघवीमध्ये बदल, वारंवार लघवी लागणं, रात्री सतत उठावं लागणं, फेसाळा लघवी होणं किंवा लघवीचा रंग बदलणं। तिसरं लक्षण म्हणजे शरीरावर सूज येणं, विशेषतः पाय, घोटे आणि डोळ्यांखाली सूज दिसू शकते। आता एक लक्षण जे खूप लोक दुर्लक्ष करतात आणि ते म्हणजे सतत खाज येणं, कारण शरीरात विषारी पदार्थ वाढले की त्वचेवर त्याचा परिणाम व्हायला सुरुवात होते। भूक कमी होणं, मळमळ होणं, उलटीसारखं वाटणं ही सुद्धा काही त्याची लक्षणं असू शकतात। याचबरोबर हाय ब्लड प्रेशर, श्वास घ्यायला त्रास किंवा अचानक वजन वाढणं ही देखील महत्त्वाची चिन्ह असू शकतात। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही लक्षणं दिसली म्हणजे प्रत्येक वेळी किडनीचा आजार असेल असं नाहीये, पण अनेक लक्षणं एकत्र दिसत असतील ते दुर्लक्ष करू नका, कारण सुरुवातीलाच तपासणी केली तर मोठा धोका टाळता येऊ शकतो। म्हणून पुरेसे पाणी प्या, ब्लड प्रेशर आणि शुगर कंट्रोलमध्ये ठेवा, विनाकारण औषधं घेऊ नका आणि शरीर देत असलेले छोटे छोटे संकेत त्याकडे दुर्लक्ष करू नका। त्यामुळे या गोष्टी नक्की फॉलो करा, कारण का किडनी हा खूप महत्त्वाचा ऑर्गन आहे, तो खराब होऊ देऊ नका। कारण का एकदा जर वेळ निघून गेली तर ते कव्हर करणं खूप अवघड होऊन जातं। त्यामुळे त्यावेळी आपल्या शरीराचे संकेत ओळखा, त्यावेळी महत्त्वाच्या टेस्ट करून घ्या, हलगर्जीपणा बिलकुल करू नका। त्यामुळे तुम्हाला पुढे जाऊन कुठला मोठा आजार होणार नाही। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।